बायको लायकीत राहायचं उद्यापासून एक जरी साडी नाही तर ड्रेस ऑनलाईन मागवलास तर तुझं कातडच काढतो बघ. घरातली सगळी कामं टाइम टू टाइम झाली पाहिजे ती कळलं काय. असा म्हणला तिचा नवरा तिला. होय असा म्हणला तिचा नवरा तिला. त्याला काय कळतंय का बघ की बायकोला असं बोलतोय. आवरा तुम्ही अजून मागची भांडी बी घासायची आहे ती. जावा लवकर ती बी घासून घ्या जा. जास्त ओ इकडे या. काय ग बायको. ती शेजारची पिंकी बघा तिचा नवरा तिला 4 दिवसाला फिराय घेऊन जातोय. अगं मी पण विचारलं पिंकीला येणार का फिराय माझ्यावर तर मला नाही म्हणली. अगं अरे कुत्र्या मला फिरायला नाही म्हणलं तू. नुसता गिळायला पाहिजे. ए देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही सांग कशी घासू भांडी कळनाच काही. आवरा लवकर अजून धुणं बी धुयाचं आहे. बर धुतो. सुनबाई अगे सुनबाई. अरे उठ सासूबाई. अगं आईला आई जिवंत आहे म्हणून बरं नाहीतर मला हिनं घरगडीच केला असता. काय म्हणला. काय ना सुनबाई दोंड्याचा महिना आलाय. होय काय बरं थांबा सासूबाई माझ्या नंदुबाईला फोन करते आणि सांगते तुमच्या जावयाला इकडे घेऊन या म्हणून. अगं टुचके माझ्या लेकाला तुझ्या माहेरला दे बघ सोन्याची अंगठी करतीत का. बर बर. पोरा ही बातमी ऐकलीस का. बघू. कोल्हापुरात धोंड्याच्या महिन्यानिमित्त जावयाला खास भेट देण्यासाठी सांगलीतील एका बड्या उद्योजकांनी तब्बल 4,22,000 रुपये खर्च करून 1.5 किलो चांदीच्या कोल्हापुरी चपला दिल्या. यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलंय. सांगलीतील या प्रतिष्ठित उद्योजकानं पारंपरिक जावई मानपान अधिक खास करण्यासाठी ही अनोखी ऑर्डर दिली. कोल्हापुरातील कुशल कामगारांनी तब्बल काही दिवस मेहनत घेत चांदीच्या आकर्षक कोल्हापुरी चप्पल साकारल्या. या जोडासाठी सुमारे 1.5 किलो चांदी वापरण्यात आली. आली का नाही ऐकू बातमी. दिसतो का नाही माहेरचा रस्ता. आला 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 बघा धोंड्याचा महिना सासऱ्याचा अजून फोनच येईना. सोन्याची अंगठी घेऊया सासरवाडीला जाऊया. सासऱ्याचं मन मोठ सोन्यानं मडू हे बोट. सासऱ्याचं मन मोठ सोन्यानं मडू हे बोट. मटन चिकन खाऊया सासरवाडीला जाऊया. वा पोरा वा काय गाणं म्हणलास. कुणाला जरा तरी लाज असलं तर तुला घेऊन जाईल आणि सोन्यानं मडून आणील. पोरा चिडून गेल्या बघा. आता बापाला फोन करून सांगते बघ सोन्याच्या अंगठीन चेन करायला. आला आला बघा धोंड्याचा महिना. हॅलो बोला की वहिनी. काय करताय ताई. काय नाही बघा आल्या शेतात मसरांसाठी वैरण तोडायची चालली. अहो धोंड्याचा महिना आलाय तर आई म्हणत होत्या जावयांना काहीतरी सोन्याचं करायचं आहे. काय सांगताय वहिनी. होय बघा यावरून लवकर. आओ धोंड्याचा महिना आलाय माझ्याही तुमच्यासाठी काहीतरी सोन्याचं करणार आहे. काय चल चल लवकर चल. आओ कपडे कपडे राहून दे. सोन्याची अंगठी महत्वाची आहे. अंगठी इकून परत दुकान घ्यायला कपड्याचं. ये लवकर. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. तू मिलीस तरी चालेल पण सोन्याची अंगठी महत्वाची आहे. सासूला डिंगडांग करत होती मला बातम्या ऐकवत्या. माझ्या बाला लुटायला बसल्या काय आता इथून तिचा जावई. ओय ब्या अरे माझी तंबाखूची पुडी कुठे ठेवल्या बघ रे तेवढी. बरोबर आणतो. आणि चुना पण बघ. हा तू चुना पण. आव मी येते बाजारात जाऊन. बर बर लवकर या. अरे काय झालंय बोंबलाय. पुरगीन जावायला लागली ती दोंड्याचा महिना आहे म्हणून. जावयाला सोनं द्यायला लागते म्हणून फाटले मग तुझे. हा वय फाटल्या म्हातारे. रे तुला लातच घालीन बाय खाल वाटाल्यात. ए
अरे काय झालंय बोंबलायला? अहो आपली पुरगीन जावा यायला लागली ती. अगं येऊ दे की मग, चांगलं आहे की. कुठं सारखी येते ती? 2 महिन्यात यायला लागली ती. अहो दोंड्याचा महिना चालू आहे, जावायवांचं सोनं न्यायला आली असतील. लपून बसा लपून बसा. अगं लपून नको, कुठं तर गाव सोडून पळून जाय. चल चला चला चल लवकर. अहो आली ती आली ती. पारे हात पाय वाकड झालेली ऍक्टिंग कर, कर लवकर. अगं आई, तुझा हात पाय कशाला वाकडे झाले ते? तुम्हाला बघून म्हणजे तुम्ही लय दिवस झाला आलेला नाही तर मग तुमची आठवण काढून काढून हात पाय वाकड झाली ती. बोरे अशा अचानक कसं काय आलीस? अगं धोंड्याचा महिना आहे म्हणून आली. अहो बाहेरनं धोंडा ना आणि घाला यांच्या डोक्यात. अगं आई, असं का बोलतेस? अगं कुत्रे इथं माझी अवस्था बघ काय झाली आणि त्याला धोंड्याचा महिना साजरा कर वाटतो मी. सासूबाई तुमचा हात पाय वाकड झाली ती, पण ती सोन्याची अंगठी तर वाकडी झाली नाही नव्हता. घाला त्या वाकड्या हातानच माझ्या बोटात अंगठी. अरे मुंडकीच्या जावाय आहेस का भिकारी आहेस? आई, तू बरी झालं, आपण नंतर साजरा करू धोंड्याचा महिना. तसं पण तू तुझ्या लाडक्या जावाला काहीतरी सोन्याचं करून ठेवलीस नव का? कोण म्हणलं तुला? वहिनी म्हणाली. या सुट्टीला घातला डबरा त्याला अवघत काय म्हणून सांगत्या? खूप मॉडेल पडशील. आई, म्हणजे तू माझ्या नवऱ्याला काय सोन्याचं करून ठेवलेलं नाहीस का? रडू नका पोरी, केलं या पण मी सरळ झाल्या देते. आत्ता जावा तुम्ही परत या. बर बर. सासूबाई, तू 500 रुपये कोणाच पडले ती? माझूच पडल्यात. कुठं आहेत? ताई साहेब, तुमची आई चांगली झाली बघा. आय, चल चल आपण धोंड्याचा महिना साजरा करू. आत्ता नाही ऊस गेल्या ऊसाचं बिल आल्यावर साजरा करू. चला 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 चला. ऊस गेल्यावर येतो. हा चला चला. सुनबाई आय की आय वैब्या, काय पण करून तुझ्या सासरवाडीत सोन्याची अंगठी सोन्याची चेन आली पाहिजे, नाहीतर तुला आणि तुझ्या बायकोला घरात बाहेर काढणार. बरोबर आहे. शांतू नाही परत हात पाया वाकड होतील. बरोबर. हॅलो आई. हॅलो, बोल की पोरी. अगं माझी सासू म्हणत्या तुम्ही धोंड्याच्या महिन्यात माझ्या नवऱ्याला सोन्याची चैन आणि अंगठी नाही दिली तर ती मला घरातनं बाहेर काढणार. त्या काळीला घातली डबऱ्यात नेऊन शान, लय बोलत्या का ती? होय अगं, मग तुम्ही करणार काय माझ्या नवऱ्याला सोन्याची चैन आणि अंगठी? नाही बाय, आमच्याकडे नाही ती पैसे. तुझ्या भावाचं लगीन करायचंय, तुझ्या नवऱ्याला सोनं घालून आम्ही काय भीक मागाय जाऊ काय? अगं तुम्ही माझ्या नवऱ्याला काही सोनं नाही केलं तर माझी सासू मला घरातनं बाहेर काढल. त्या काळीला फिरवून आपटीन मी, तू नको टेन्शन घेऊ. बर आई, ठेवते फोन. हा ठेव. काय झालं ग? अहो धोंड्याचा महिना आलाय ना, पोरगी म्हणत होती जावयाला काही सोन्याचं करताय का नाही? पैसे नाही आपल्याकडे, नाही म्हणून सांग तिला. सांगितलंय नाही म्हणून. तुम्ही 500 रुपये द्या मला. मावशी पैसे नाहीत माझ्याकडे, जा पुढच्या गल्लीला. अहो बायको आहे मी तुमची. बायको कोण? मी तर 8वीला अजून माझं लगीन झालेलं नाही. गोट्या बाहेर या, तुझ्या बाची मेमरी गेली बघ. गोट्या काय झालं तुला? जाग्यात 500 रुपये द्या. माग की मागा काय झालं तुला इधर? हा ओके. सासू सासऱ्याला जाऊन बरोबर गंडी होती. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. अरे का तोंड्या जरा तोंडाला फेरायला लावी जाती, म्हणजे लगीन होईल बघ तुझं. आय बघ की. हो ग बसा तुम्ही. अरे बाळा, जरा भांडी घासायच्या होताना तोंड घास, म्हणजे गोरा होशील. बाबा आले बाबा, बाबाचे हातपाय दाबा. अरे बाबा इकडे कुठे आलाय संडासला? तिकडे जा माया जा. हगायला आलेला नाही बालका, मी भिक्षा मागायला आलो. कमांडलो आहे माझा. तुला काय संडाचा तांब्या वाटला काय? माई भिक्षा दे मला. ए बाबा जाईत ना, काय नाही तुला द्यायला. माई चिडू नको माई, तू आहे जगातली सगळ्यात दयाळू बाई. खराय का खोटं माई? होय होय, मी दयाळ आहे. या की बसा बाबा. बसतो की. बाबा नाव काय तुमचं सांगा? खवण्या बाबा. माई तू दिसायला आहेस जाडी, तुझ्या नवऱ्यानं कालच केल्या दाढी आणि तुझ्या पोरानं मागच्याच महिन्यात घेतल्या हप्त्यावर गाडी. खराय का खोटं माई? होय बाबा. बाबा तुम्हाला काय देऊ सांगा की, पीठ का तांदूळ? काय नको माई, तुझा स्वभाव आहे भोळा, तुझा पोरगा लय काळा, तुझ्या नवऱ्याचा आहे शेजारच्या बाईवर डोळा. खराय का खोटं माई? खरं आहे, या कुत्र्याचा शेजारचा बाईवर डोळा आहे. माई तुझ्या नवऱ्याने केल्या चाटी, तुझ्या पोराचं नाव आहे गोटी आणि तू पिझ्झा बर्गर खाऊन झाल्यास मोठी. खराय का खोटं माई? खराय बाबा. बाबा मला रोज 500-1000 रुपये खर्च आहे बघा पिझ्झा बर्गरला. माई सुख तुझ्या घरात येत नाही, पैसा आता टिकत नाही. खराय का खोटं माई? खरंय खरंय बाबा. अहो बाबांना द्यायला 1000 रुपये आणा जाऊ कपाटातलं.
बाबा खरंच तुम्हाला सगळं कळतंय तुम्ही अंतरी आम्ही ऐसा अंतरी आम्ही नाही जावाय म्हणजे जावायची काळजी घ्यायचं माही तुला सुख शांती लाभेल. ए दालीवाल्या कोण आहे तो होत गेला तुझ्या आईला खवण्या बाबा यावं मी. कोण खाऊन बाबा माझं दाल का नाही बारक्या पोरागत काय बोलते. ओ खाऊन बाबा इकडं का गेला या की इकडं ही दरा 1000 रुपये नमस्कार करतो. तथाच तू बालका. बाबा घरात सुख शांती ठिकाणा त्यासाठी काहीतरी उपाय सांगा की. माई ह्यो धोंड्याचा महिना आहे. तू तुझ्या जावयाला मानानं घरी बोलव आणि त्याला सोन्याची अंगठी आणि सोन्याची चैन कर. तुला सुख शांती सगळं लाभल बघ. बरं बरं तसंच करते जावयाला बोलवून घेते. अहो जावई बापूंना फोन करा की. आता नको इथंच रिंग वाजल. वाघाचे पंचे मी गेला लवकर निवांत बोलत बसा. येऊ का मी जातो. तथाच तू चटे. अहो जावयाला फोन लावा की. कुणाचा जावय आहे अहो तुमचा जावई. ए ग पाहिजे माझ्या अजून लगीनच झालेलं नाही. पप्पा मला शाळेत चोरा नाही तर बाई मारतीला मला उशीर झालाय. पप्पा अगे अशी उभी का जावायला फोन लाव की. लावा तुम्हीच. काय उभी राही मला चक्केला सासऱ्याच फोन आला वाटतं. हा बोला की सासरी बुवा. जावय बापू उद्या या धोंड खाया हा म्हणजे धोंड्याचा महिना आहे. उद्या तुम्ही ना आरची या मस्त पैकी जावाय वाण साजरा करू. बर बर चालतं येतं येतं. अर्चे अगं तुझ्या पप्पाचा आता मला फोन आला होता. ती म्हणली ती धोंड्याच्या महिन्याला या दोघ जण. आला 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 धोंड्याचा महिना लेक माझा निघाला सोनं आणायला रातची कधी न डिन. कवा बोलवलंय माझ्या माहेरला. उद्याच बोलवलंय धोंड्याचा महिना साजरा करायला. पोरा 10 तोळ्याची अंगठी 50 तोळ्याची चीन आणल्याशिवाय येऊ नकोस माग. ए म्हातारे सोन्याची चैन घालणार आहे ती काय बुलेटच्या गाडीची चैन घालणार नाही ती 50 तोळ्याची घाल म्हणून सांगतेस. दुचके लय बोलू नकोस नाही तर. आये काय बोल नको तिला नाहीतर तिचा बाप परत काय सोनं घालायचं नाही. माझी लाडाची सून बाई निघाल्या माहेर घरी टुमडुम. असं का हीच माझी हाय सोन परी टुमडुम. अरे सोनं घेऊन ये लवकर ये आपल्या सासर घरी. एकदा सोनं मी आल्या अजून राहू मैं. हो चला लवकर उशीर झालाय. चल चल चल. अहो चालून चालून लय भुका लागले तर काय तर खावे की. बरोबर ये खावे काय तर. ओ दादा वडापाव दे की दोन. देतो लगेच पाव घेऊन आलो आतनं. बर बर. ओ दादा काय रे ओ दादा याला तुमचा वडापाव चोरून खाल्ला बघा. वडापाव चोरतेस. अरे पण मला एक कळ ना तू वडापाव चोरलायस मग ती का पैठी ती. दादा तुम्ही हा वडापाव चोरून खाल्ला. तुम्हाला हाक मारच पाहतो तिने माझ्या तोंडात वडा कोंबला. काय तुमच्यात राहता. चला नेरले काशीगाव इस्लामपूर. ओ दादा काशीगाव जाते काय. आता येते चला बसा. बस ग बस आत. ओ दादा जागा आहे काय. जागा लय होती हो पण आमच्या आज्याने सगळी जागा ऐकली. आता काय शिल्लक नाही. अरे उंडकीच्या आत बसायला जागा आहे काय म्हणतोय. हाय की कुठं आहे. टपाव बस पुकणीच्या. चल चल लवकर. मोकळाय मोकळाय चल चल चल. बायको लगीन झाल्यापासून आज पहिल्यांदा मी सासरवाडीत राहणार आहे. राहणार आहे सा पण आमच्या घरात एक प्रॉब्लेम आहे. काय तुम्हाला दिवसातनं 4 वेळा हागायला येते आणि आमचं संडास घरापासून 1 किलोमीटर लांब आहे. एवढ्या लांब आईला तिथपर्यंत जायस तर माझा चिड्डीतच कार्यक्रम होयाचा निम्मे वाटत. शी घाणेरडा. चला लवकर. या जावय बापू ही घ्या पुरी पाण्यास तांब्या. मम्मी पप्पा मी पण येणार आहे तुमच्या बरोबर गावाला. पप्पा असं का बोलायला सा. कोण पप्पा मी चिंतोय. पप्पा मला चॉकलेट द्या ना. पुरी अजून इथं का उभी आहे. चल की आत.
अरे गोट्या काय झाले पप्पासनी? अगं तायडे पप्पा कोचवर झोपलेलं आणि आई चुकून त्यांच्या डोसक्यावर बसली, तेव्हापासून त्यांचा मेंदू तिरका झाला या. तेव्हापासून ती असं करते ती. नशीब कवटी फुटली नाही. ताजी कुणाला काय बोलू नका, कवटी फुटलेली आणि मेंदू पण बाहेर आलता. आम्ही दाबनानं शिवून त्यांचं ऑपरेशन केलं. हा होय, हात सरकून बसू लागा. होय होय घरातच होय. नालायक बोडे जायसाला का, पैसे वाचवणारी कुठली. या जाय बापू बसायचं. पोरा जा दाजीला ठेव जा. अरे अरे दाजीला ठेव जा म्हणजे दाजीला चहा ठेव जा. चहा म्हणा की चहा ठेव जा जा. अडग्या बोड्याच आणि काय म्हणताय जाय बापू? काय नाही बघा, बातम्या जरा बघत बसलो होतो. बघू जरा. कोल्हापुरात धोंड्याच्या महिन्यानिमित्त जावयाला खास भेट देण्यासाठी सांगलीतील एका बड्या उद्योजकांनी तब्बल 4,22,000 रुपये खर्च करून 1.5 किलो चांदीच्या कोल्हापुरी चपला दिल्या. यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलंय. जातो मी. काय झालं सासरे बुवा? बातम्या ऐकून चड्डी चिरापलो. काय ना हा गायला जातो, जाऊन येतो. कोल्हापुरात धोंड्याच्या महिन्यानिमित्त जावयाला खास भेट देण्यासाठी सांगलीतील एका बड्या उद्योजकांनी तब्बल 4,22,000 रुपये खर्च करून 1.5 किलो चांदीच्या कोल्हापुरी चपला दिल्या. सर्वत्र चर्चेला उधाण आलंय. सांगलीतील या कोल्हापुरात धोंड्याच्या महिन्यानिमित्त जावयाला खास भेट देण्यासाठी सांगलीतील एका बड्या उद्योजकांनी तब्बल 4,22,000 रुपये खर्च जरा चपला दिल्या. यामुळे सर्व मेवणे संडासला आलंय जोरात. तुमचं संडास कुठं आहे दाखवा की. चला दाखव तो. हा जरा लवकर, लय प्रेशर आलंय. चला ए बाब्या चल, दाजीसनी संडासला घेऊन जायचं आहे. हे मेवणे त्याला कशाला घेताय बरोबर? अहो ही आमच्या गावची परंपरा आहे. दाजी राहायला आलं आणि त्यासनी संडासला आलं की बाकीच्यांनी त्यांच्या बरोबर जायचं असतंय. चले चला. चला दाजीसनी संडासला आलं या. चला चला. ए भावा चल, दाजीसनी संडासला आलं या. चला दाजीसनी संडासला आलं या. अरे आता काय सगळे गाव गोळा करतोस काय? गप बसा तुम्ही, चला. महेश भाऊ जल दादा चला, दाजीसनी संडासला आलं या. अरे आता चौकात तरी ग बस, सगळं गाव गोळा केलंस ना का? दाजी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. अरे मी हा काय निघालोय, लढाई निघालेला नाही. आगे पडून मागे बघू, मारून बघू काय मागणं माझं मागणं मागे बघू. दाजी थांबा, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. अरे फुकणीच्या आता माझी मागची वाटचाल चालू आहे. 2-3 ढिग पडला असतील. चाल तिकडे पुढील वाटचाल ही घे. ताजी माझार घे. हारात गुडवून मारेन अगे बायको, काय हो? मी काय म्हणतोय, आपण आपल्या जावयाला सोन्याच्या चपला देऊया अधिकवांसाठी. अहो पण त्यासाठी एवढे पैसे आणणार कुठनं? अगं जावायची हाऊस करायसाठी मी हायवे कडची 2 एकर जमीन निघली आपली. लेकासाठी काही ठेवणार आहे का नाही? सगळं जावायलाच देणार आहे. तो गप, माझा जावाय आहे. जावा सांगा, जावायला आणि लेकीला गुड न्यूज. जावाय बापू, काय सासरे बुवा? तुम्ही मला इथं आल्यापासून सारखी एक बातमी ऐकवीत होता. कोल्हापूरच्या जावयाला धोंड्याच्या महिन्यात चांदीच्या चपला घेतल्या. मग आता ऐका, मी आम्ही काय कमी नाही, मी तुम्हाला सोन्याच्या चपला घेणार आहे. काय सासरे बुवा, तुम्ही तेव्हा माणूस आहे खरंच. आत्ताच घरात फोन करून सांगतो, गुड न्यूज येतो घरात. जावा, गुड न्यूज द्या, मी तुम्हाला सोन्याच्या चपला देणार आहे म्हणून. आणि बोलवा त्यासनी जंगी जावयवान बघाय. बरोबर चालतंय, आता बोलू. पारू अजून पारूची जायशी जांगू कर जा. हॅलो बोल की वैब्या. हॅलो आई. अगं माझा सासरा जावयावांसाठी मला सोन्याची चपला देणार आहे. तुम्ही या जंगी अधिकवान बघायला. काय? अरे एकच नंबर काम झालं की. 1 किलो तर चपला असणार म्हणजे 1,50,00,000 रुपयाचं सोनं येणार. ठेवते. हाय सोन्याच्या चपला येणार, हाय सोन्याच्या चपला येणार, 1.5 कोटी रुपये मिळणार. आईला न्यूज चॅनल वाल्याला पण बोलवतो लागलीस, म्हणजे माझी पण बातमी येणार टीव्हीवर.
वैभव ठोंबरेला जावयावांसाठी दिल्या सोन्याच्या चपला. हॅलो, बंडलबाज न्यूज मधून अमर माने बोलतोय. हॅलो साहेब, वैभव ठोंबरे बोलतो या. जावयावांसाठी मला सोन्याची चपला देणार आहेत माझं सासरे. तुम्ही या न्यूज घ्याला. बरोबर, कुठे याचं? अहो ती काशेगावात तो सुभाष डबडे म्हणून विचारा, त्यांच्या घराजवळ या. बरोबर, येतो. तर पब्लिक तुम्ही बघू शकता, इथं जावई वाहनाचा कार्यक्रम आहे आणि इथं जावायला मिळणार आहेत सोन्याच्या चपला. कोल्हापुरात मिळाल्या होत्या चांदीच्या चपला, पण इथं मिळणार आहेत सोन्याच्या चपला. आता कार्यक्रमाला सुरुवात होते. नमस्कार. नमस्कार. तर मंडळी, ठरल्याप्रमाणे मी माझ्या लाडक्या जावयाला सोन्याच्या चपला देणार आहे. तुम्हाला सोन्याच्या चपला मिळणार आहेत, मग कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. मला लय आनंद झाला या. माझी अशी इच्छा आहे की जगातल्या प्रत्येक जावयाला असा दिलदार सासरा मिळाला पाहिजे. बरोबर, सगळ्यांना उत्सुकता लागली आहे सोन्या चपला बघण्याची. द्या सोन्या चपला. बर हे तेवढं आठव. तर मंडळी, ह्यो आमच्या गल्लीतला सोन्या आणि ह्या सोन्याच्या चपला. कशा वाटल्या सोन्याच्या चपला? सासऱ्या